नमो बुद्धाय, नमो धम्माय. आजचा विषय आहे जीवन हे संघर्ष आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका अतिशय वास्तव विषयावर चिंतन करणार आहोत. जीवन हे संघर्ष आहे. हा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे. गरिबांचा संघर्ष, श्रीमंताचा संघर्ष, विद्यार्थ्यांचा संघर्ष व कामगारांचा संघर्ष वेगवेगळा आहे. स्त्रियांचा संघर्ष, पुरुषांचा वेगळा संघर्ष. पण प्रश्न असा आहे, या संघर्षाकडे आपण कसे पाहतो, त्यातून आपण काय शिकतो? बुद्धांनी जीवनाला दुःख का म्हटले? भगवान बुद्ध म्हणतात, जेतापि दुःख, जरापि दुःख, मरणापि दुःख. जन्म हे दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मरण हे दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे. म्हणजेच बुद्धांनी वास्तव स्वीकारलेलं आहे. ते खोटे आश्वासन देत नाही. ते म्हणत नाहीत सगळं सुखच आहे. संघर्षाचे मूळ कारण काय? बुद्ध धम्म सांगतो, संघर्ष बाहेर नाही, संघर्ष आपल्या मनात आहे. अपेक्षा, इच्छा, आसक्ती, अहंकार, तुलना यातूनच संघर्ष जन्म घेत असतो. आपल्याला हवं तसं होत नाही म्हणून राग येतो. कोणी आपल्याला कमी रेखलं म्हणून दुःख होतं. हा संघर्ष बाहेरचा नाही, तो आतला आहे. बुद्ध धम्म संघर्षावर काय उपाय सांगतो? बुद्ध धम्म पळ काढायला सांगत नाही. तो म्हणतो, समस्या समजून घ्या, मन शांत करा, प्रज्ञेने निर्णय घ्या. बुद्ध म्हणतात, अत्त दीप भव, स्वतःचा दीप स्वतः बना. दुःख आहे, पण त्याचा अंत शक्य आहे. हीच बुद्ध धम्माची महानता आहे. 4 आर्य सत्य बुद्धांनी सांगितलेलं आहे. पहिले आर्य सत्य आहे, दुःख आहे. दुसरं दुःखाचे कारण आहे. तिसरं दुःखाचा अंत आहे. आणि चौथं त्या अंताचा मार्ग आहे. म्हणजेच संघर्ष कायमचा नाही. संघर्षातून मुक्तीचा मार्ग म्हणजे आत्यंतिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हा मार्ग वर चालणारा माणूस संघर्षातही शांत राहतो. संघर्षमय जीवन कसे जगावे? रागाऐवजी करुणा, द्वेषाऐवजी समज, सुळाऐवजी क्षमा आणि अहंकाराऐवजी नम्रता. बुद्ध म्हणतात, रागाने राग शांत होत नाही, तो मैत्रीने शांत होतो. प्रिय बंधांनो, जीवन संघर्ष आहे हे सत्य आहे. पण बुद्ध धम्म सांगतो, संघर्ष हा शाप नाही, संघर्ष हा एक संधी आहे. जो संघर्षाला समजतो तोच बुद्ध धम्माच्या मार्गावर चालतो. धम्मं शरणं गच्छामि. जय भीम. नमो बुद्धाय.